आपण अजूनही जे वैयक्तिक आध्यात्मिक जीवन हा जो विषय आहे तो आपण हाताळत आहोत. आणि आतापर्यंत अनेक जी महत्वाची जी सत्य आहे ते आपण अ, हाताळलेली आहेत. इथं सगळ्यात अगोदर आपण आध्यात्मिक जीवनाची तत्व काय आहे ते आपण पाहिली. त्यानंतर काल आपण आध्यात्मिक जीवनाचं जे आचरण आहे त्यावर आपण मनन करत होतो आणि त्यामध्ये मग आपण शिकलो होतो की खऱ्या रीतीने आध्यात्मिक जीवन म्हणजे नेमकं काय आहे. तर मुळात हे आपल्या 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 दैनंदिन चालीरीतीबद्दल आठवण करून देतं. जे तुमच्या हृदयात कार्य घडलेलं आहे ते तुमच्या कृतीतून दिसून येतं, नाही का? तर जसं आपण पाहतो की त्यांच्या फळांद्वारे आपण ओळखू त्यांना, नाही का? ज्या प्रकारे आपण म्हणतो, तर मग नक्कीच विश्वासणाऱ्यांबद्दल पण आपण पाहतो की जी पवित्र आत्म्याची अद्भुत फळं त्यांच्या जीवनात मध्ये दिसू लागतात आणि देवाच्या वचनाप्रतीच नाही का जी भूक आहे ती त्यांची अधिक वाढत जाते. सहभागितेमध्ये अधिक ते वाढतात. आणि आणि व्यावहारिक रीतीने पण त्यांच्या जीवनावर दिवसेंदिवस बदल होत जातो, नाही का? तर खऱ्या रीतीने यालाच पवित्रीकरण सुद्धा म्हटलेलं आहे पुष्कळ वेळा. यालाच ख्रिस्ती जीवन पण म्हणतात. यालाच विश्वासाने चालणं सुद्धा म्हटलेलं आहे. बरेच शब्दप्रयोग आपण म्हणू शकतो. पण ज्यावेळेस या बद्दल विचार करतो, तर पवित्र शास्त्राबद्दल विचार करत असताना आपण काल शिकलो होतो की फक्त ज्ञान घेणं, ज्ञान संपादन करणं नक्कीच चांगली गोष्ट आहे. 100% ज्ञान संपादन करणं, पूर्णपणे देवाचं वचनाचं योग्य ज्ञान असणं हे तितकंच गरजेचं आहे. पण फक्त ज्ञान असून केवळ ज्ञानच असणं इतकंच मर्यादित नाहीये. तर त्यासोबत आज्ञापालन सुद्धा गरजेचं आहे. कारण पुष्कळ वेळा कितीतरी मी ज्ञानाने बोलणार असलो, नाही का, मी कितीतरी काहीतरी नाही का खूप चांगल्या प्रकारे मी बोलू शकतो, तर्क वितर्क करू शकतो. पण जर खऱ्या रीतीने माझ्या जीवनातून माझं जीवन त्याला अगदी विरोधाभास करणार असेल, नाही का, तर मग त्याला काय अर्थ आहे? काहीच अर्थ नाही, नाही का? उदाहरणार्थ पॉल जो आहे तशाच प्रकारचं करिंथ मंडळीला तो फटकारत असताना बोलतो. कारण करिंथ येथील मंडळी जी होती ती शिकत एक होती देवाच्या वचनाबाबत, देवाची कृपादान त्याबाबत आपल्याला पाहायला भेटतं. त्या मंडळीमध्ये तर समस्या होत्याच, पण आपल्याला पाहायला भेटतं की त्यामध्ये अनेक असे होते की जे चांगल्या प्रकारे वचनामध्ये तज्ज्ञ असणारे पण होते. पण या सर्व गोष्टीबद्दल विचार करत असताना जर व्यवहारिक रीतीने जर पाहिलं, तर त्यांच्या जीवनाकडे जर पाहिलं, तर त्यांची अवस्था कशी होती त्या मंडळीमध्ये? प्रीतीचा अभाव आपल्याला पाहायला भेटतो. जर तुम्ही 13वा अध्याय पाहिला पहिले करीन, तर तो पाऊल काय म्हणतो बघा, मी माणसांच्या व देवदूतांच्या भाषांमध्ये बोलत असलो, पण माझ्या ठाई प्रीती नसली तर मी वाजणारी थाळी किंवा झणझणणारी झांज असं आहे. बरोबर की नाही? पुढे काय म्हटलेलं आहे? मला संदेश देण्याची शक्ती असली, मला सर्व गुजे व विद्या अवगत असल्या आणि डोंगर ढळवता येतील इतका दृढ माझा विश्वास असला, पण माझ्या ठाई प्रीती नसली तर मी काहीच नाही. बरोबर? तर नक्कीच आपण पाहतो की हे देवाच्या आत्म्याचं अद्भुत कार्य आहे. हे फळ देवाचा आत्मा आपल्यामध्ये उत्पन्न करतो. ते एका विश्वासणाऱ्यांमधून दिसतं. एक विश्वासणारा जो आहे त्याच्यामध्ये सगळ्यात अगोदर सगळ्यात पहिलं ते फळ आहे ते काय दिसून येतं? ते म्हणजे काय? प्रीती. कारण ती प्रीती अगदी उठून दिसून येते आणि तीच प्रीती अद्भुत रीतीने देवाला सुद्धा प्रगट करणारी असते. म्हणूनच योहान कृष्णवर्तमानामध्ये सुद्धा आणि विशेष करून योहानाच्या पत्रांमध्ये सुद्धा आपल्याला पाहायला भेटतं की देवाने आपल्यावर अगोदर प्रीती केली आहे म्हणून आपण त्याच्यावर प्रीती करतो, नाही का? त्याने आपल्यावर प्रीती केली
आणि आपण ज्यावेळेस प्रीती करतो तर ही प्रीती देवाने आपल्यावर जी प्रीती केलेली आहे त्याचं प्रतिबिंब पाडणारी ठरते. तर हे एक उदाहरणादाखल मी तुम्हाला सांगितलं. तशाच प्रकारे ज्यावेळेस आपण आध्यात्मिक जीवनाबद्दल विचार करतो तर योग्य रीतीने देवाच्या वचनाचं योग्य उलगडा, देवाच्या वचनाबद्दल योग्य अभ्यास करणं, शिकणं, ज्ञान त्याचं होणं अगदी अगदी महत्वाचं आहे. पण त्यासोबत आज्ञापालन पण बरोबर महत्वाचं आहे. पण या सर्व गोष्टी करत असताना आपल्याला माहित आहे की देव आपल्याला कृपा देखील पुरवितो, नाही का? ते आपल्या जीवनामध्ये अनुसरण्यासाठी, आज्ञापालन करण्यासाठी देवाचा आत्मा आपल्याला कृपा पुरवितो, सहाय्य करतो. आध्यात्मिक जीवनाबद्दल शिकत असताना आपण पाहिलं की ती एक प्रक्रिया आहे आणि म्हणूनच ती एक प्रक्रिया आहे ते दाखवण्यासाठी काही असे शब्दप्रयोग आध्यात्मिक जीवनाबद्दल पवित्र शास्त्रामध्ये पाहायला भेटतात. जसं धाव, नाही का, शर्यत अशा प्रकारे दाखवलेला आहे. आणि इथं धीराने धावा म्हटलेला आहे. पूर्ण नाही का फारच अगदी वेगाने धावा म्हटलेलं नाही, धीराने धावा म्हटलेला आहे. आणि धावेवरून धावा म्हटलेला, धावेवरून नेमून दिलेली धाव आहे ती, त्याच्यातून धीराने धावायचं आहे, अगदी अगदी चिकाटीने. तर मग ह्या सर्व गोष्टींसाठी पुढे आपण शिकलो होतो की आपलं केंद्र कोण आहे? ख्रिस्त आहे, बरोबर. आणि तोच पूर्ण करणार आहे, त्याच्याकडे पाहत आपण धावतो, त्याच्याकडे पाहत आपण धीराने धावू शकतो. कारण त्याने आपल्यासाठी कशा प्रकारे अद्भुत कार्य केलेलं आहे, त्याने धीराने सहन केलं म्हटलेलं आहे. आणि आपल्यासाठी त्याने त्या सर्व मागण्या ज्या आपण पूर्ण करू शकत नव्हतो देवाच्या, त्या त्याने पूर्ण केलेल्या आहेत. त्यानंतर दुसरं वाक्यप्रयोग आपण पाहिला होता, तो म्हणजे काय की हे जीवन जे आहे जणू काय त्या वाढणार आहे प्रतिदिवशी, प्रौढतेप्रत वाढत जाणं, नाही का? देह स्वभावाप्रमाणे आपण न जगता दिवसेंदिवस आपण देहाची कर्मे ठार मारली पाहिजे म्हटलेलं आहे. पण देवाच्या आत्म्याद्वारे ही कर्मे ठार मारली पाहिजे म्हटलेलं आहे. देवाचा आत्मा जितक्यानं चालत आहे तितकी देवाची मुले आहे, आपण देवाचं वचन पाहतो. तर नक्कीच देवाचा आत्मा आपल्याला त्यासाठी सहाय्य करतो की आपण आपल्या देहापेक्षा ख्रिस्तासाठी अधिकाधिक जगू, दिवसेंदिवस अधिकाधिक ख्रिस्ताकडे आपण आपलं लक्ष केंद्रित करू, नाही का? अगोदर जे आम्हाला या जगामध्ये राहत असताना ज्या गोष्टींची गोडी होते, ज्या गोष्टींबद्दल आवड होती, आता ती आपोआप कमी होताना दिसते. जितकं आम्ही देवाच्या वचनामध्ये वाढतो, जितकं आम्ही ख्रिस्ताबद्दल शिकत जातो, तितके आम्हाला ख्रिस्ताची ओढ वाढत जाते, लागत जाते, नाही का? नक्कीच पापाशी संघर्ष रोज असतो, पण आपल्याला पाहायला भेटतं की देव आपल्याला कृपा पुरवितो. देवाच्या आत्म्याचं नियंत्रण आपल्या हृदयावर आहे, तो आपल्याला सर्वस्वी काय करतो? चालवितो, नाही का? आणि या सर्व गोष्टींमध्ये देवाच्या भूमिकेबद्दल पण आपण शिकलो होतो काल, की देव अद्भुत रीतीने सर्व गोष्टी चालवणार आहे. कारण त्यानेच हे नातं निर्माण केलेलं आहे. देवानेच हे नातं निर्माण केलेलं आहे. देवानेच निवडलं ख्रिस्ताठायी आणि ख्रिस्ताठायी आपल्याला त्याने एकवटलेलं आहे. तोच आकर्षितो आपल्याला ख्रिस्ताच्या अद्भुत त्या वधस्तंभाद्वारे त्याच्या परिपूर्ण कार्याकडे. आणि आपल्याला पाहायला भेटतं की तोच आहे, तो आपल्याला त्याच्या सहभागितेमध्ये घेऊन येतो. तो आपल्याला त्या सत्यामध्ये तो आपल्याला घेऊन येतो. आणि हे कसं घडतं? तर त्याच्या वचनाद्वारे, नाही का? तो आपल्याला नेहमी मार्गदर्शन करतो, कारण त्याचं वचन जिवंत आहे. ते ईश्वर प्रेरित आहे, आपल्याला पाहायला भेटतं. दुसरी तिमोथी मध्ये आपण शिकतो, नाही का? एवढंच नाही तर देव वाढ घडून आणतो, नाही का, आपल्यामध्ये दिवसेंदिवस बदल तो घडवून आणतो. हे आपल्याला पाहायला भेटतं. आणि जसं आपण वाढत जातो प्रभूमध्ये, तसं आपल्याला पाहायला भेटतं की आपले विचार, आपली सवय, नाही का, आणि 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 आपलं वागणं, या सर्वावर त्याचा काय होतो? प्रभाव पडत जातो. आणि मग पुढे विश्वासणाऱ्यांसाठी मग आवश्यक असणाऱ्या गोष्टी काय होत्या? तर त्यामध्ये मग 4 महत्वाच्या अशा गोष्टी होत्या, ज्या आपल्याला परिपक्वतेमध्ये वाढण्यासाठी मदतगार ठरणार आहेत.
मग त्यामधील पहिली गोष्ट आपण काल पाहिली होती ती म्हणजे काय, की जर परिपक्वतेकडे वाटचाल करायची आहे तर आपल्याला सत्य जाणून घेणं गरजेचं आहे. मी मंडळीमध्ये जाऊन बसलो आणि मी फक्त गीत ऐकले आणि मी वचनाबद्दल काहीच गंभीर नाहीये, वचनाकडे माझं लक्षच नाहीये, त्यावर मी कधी मननही करत नाही, मला ती जाणून घ्यायची गरज नाही, अशा प्रकारे माझी वाढ कधीच होणार नाही. बरोबर की नाही? तर सत्य जाणून घेणं गरजेचं आहे. त्याचबद्दल ख्रिस्त जो आहे, तो ज्या यहुद्यांनी तिथं ख्रिस्तावर विश्वास ठेवलेला आहे त्या यहुद्यांना तो मुद्दाम म्हणून बोलत आहे. तो म्हणतो की तुम्ही माझ्या वचनामध्ये राहिला तर तुम्ही माझे खरोखर शिष्य आहात म्हटलेलं आहे. आणि मग पुढे तो म्हणतो की सत्य तुम्हाला समजेल आणि सत्य तुम्हाला बंधमुक्त करेल म्हटलेलं आहे. त्यावेळेस ते यहुदी विचार करायला लागले, अरे आम्ही तर अब्रामाचे वंशज आहोत, कधी कोणाच्या दास्यामध्ये आम्ही नव्हतो नाही का, तर तुम्ही बंधमुक्त व्हाल असे तुम्ही कसे म्हणता? पण ख्रिस्त मग आता खऱ्या रीतीने त्यांच्या हृदयाची अवस्था दाखवितो. तो त्यांना याची आठवण करून देतो की प्रत्येक व्यक्ती, मग तो अब्रामाच्या कुळातून असो किंवा कितीही त्या वंशातून असो, जो कोणी जन्मास येतो तो प्रत्येक व्यक्ती त्या आदामाच्या अगदी त्या आदामापासूनच जन्मास येतो आणि तो पापी स्वभावामध्ये जन्मास येतो. तो पापाचा दास म्हणून तो जन्मास येतो आणि आणि तो पापासाठी जगणारा असतो नाही का. पण यातून वाचण्यासाठी सगळ्यात पहिली गोष्ट काय आहे ती म्हणजे काय, ख्रिस्ताचं वचन. ख्रिस्ताचं वचन नाही का. ख्रिस्त अगोदर म्हणतो की तुम्ही माझ्या वचनात राहिलात म्हटलेलं आहे तर तुम्ही माझे खरे शिष्य आहात. पण त्याच्या अगोदर तो काय म्हणतो की तुम्ही सत्य जाणाल, सत्य तुम्हाला समजेल आणि सत्य तुम्हाला बंधमुक्त करणार आहे. बरोबर. तर सगळ्यात पहिली गोष्ट ही आहे की आपल्याला योग्य रीतीने सत्य समजून घेणं गरजेचं आहे. मग सत्य कुणाबद्दल आहे, काय आहे, काय सत्य जाणून घेणं गरजेचं आहे. देवाबद्दल, देव कोण आहे, त्याने काय केलेलं आहे, त्याचं परिपूर्ण कार्य आपल्याला जे देवाच्या वचनामध्ये पाहायला भेटतं की तो पवित्र, न्यायी, प्रेमळ आहे, तो सार्वभौम देव आहे. मग ज्यावेळेस आपण देवाबद्दल शिकतो, मग आपली अवस्था काय आहे, त्याने आपल्याला घडवलेलं आहे, आपण त्याची निर्मिती आहोत, पण आपली अवस्था काय आहे की आदामाने पाप केलं, त्या आदामामध्ये आपण सर्वजण पापी आहात आणि आपण स्वतःच्या बळावर त्या पवित्र देवासमोर कधीच उभं राहू शकत नाही. त्या पवित्र देवासमोर आपण आरोपी आहोत आणि आपण त्याच्या न्यायास पात्र आहोत आणि त्याच्या क्रोधाची अशी प्रजा आपण होतो. तर हे सत्य आपल्याला त्या देव कोण आहे त्याच्या प्रकाशामध्ये अगदी प्रखरतेने देवाचा आत्मा दाखवितो आणि मग यातून वाचण्यासाठी आपल्याला काय उपाय आहे, तर मग ख्रिस्त आहे. तो कोण आहे? तो महान प्रभू, त्रैक्यातील दुसरा व्यक्ती, तो गौरवी प्रभू जो आपल्यासाठी देहधारी झालेला आहे, तो आमचा तारणारा आहे, तो आम्हाला सोडवणारा आहे. तोच केवळ मार्ग, सत्य आणि जीवन आहे. बरोबर. मग पुढे आणखी काय जाणून घेणं गरजेचं आहे, सैतानाबद्दल, दुष्टतेबद्दल, की तो काय लबाड आणि लबाडीचा बाप आहे. तो तुम्हाला नेहमी सत्यापासून दूर घेऊन जातो. कारण योहान वर्तमान 8व्या अध्यायामध्ये तोच संदर्भ आहे की तुम्ही सत्य जाणाल म्हटलेलं आहे आणि सत्य तुम्हाला बंधमुक्त करेल म्हटलेलं आहे. तर मग तिथे ह्या सर्व गोष्टींचा उल्लेख आपल्याला पाहायला भेटतो. जग कसं आहे, फसवणूक करणार आहे, जगामध्ये पूर्ण अंधकारमय गोष्टी भरलेल्या आहेत. जग तुम्हाला अगदी अगदी त्या क्षणिक समाधानाकडे घेऊन जातं, देवापासून दूर करतं. सत्य तुम्हाला मुक्त करील म्हटलेलं आहे. तर नक्कीच हे सत्य त्या महान सुवार्तेचं सत्य आहे जे आपल्याला पापाच्या गुलामगिरीतून सोडवण्यास समर्थ आहे. आणि हे कसं शक्य आहे आणि हे कसं होऊ शकतं, तर कारण त्या सत्यामध्ये अद्भुत सामर्थ्य आहे. आणि ते रोमकारस पत्रामध्ये आपण शिकलो, पहिला अध्याय वचन 16 आणि 17 मध्ये, जिथं पाऊल म्हणतो की मला सुवार्तेची लाज वाटत नाही, कारण विश्वास ठेवणाऱ्या प्रत्येकाला, ते मग यहूदी असो किंवा हेलेने असो, त्यांना तारणासाठी देवाचं सामर्थ्य आहे आणि त्याच्यामध्ये देवाचं नीतिमत्व विश्वासाने विश्वासासाठी प्रगट झालेलं आहे म्हटलेलं आहे. तर काय आहे ते सत्य समजून घेणं
आणि विश्वासाने ते सत्य स्वीकारणं. तर तो विश्वास सुद्धा देवाचा अद्भुत दान आहे. देवाचा आत्मा आपल्या हृदयात तो विश्वास उत्पन्न करतो. कशा प्रकारे? ख्रिस्ताच्या वार्तेने. रोमकरास पत्र आपल्याला शिकवित त्याबद्दल. तो विश्वास वार्तेने उत्पन्न होतो आणि ती वार्ता काय आहे? ख्रिस्ताच्या वचनाने होते. बरोबर. मग तिसरं आपण पाहिलं होतं की खऱ्या रीतीने या प्रौढतेमध्ये वाढण्यासाठी काय आपल्याला आपल्याला मदतगार ठरते ते म्हणजे काय? ख्रिस्ताच्या प्रभुत्वाला शरण जा. आणि मग त्यासाठी आपण वचन पाहिलं होतं रोमकरास पत्र 12 अध्याय वचन 1 मध्ये की बंधुजन हो, मी देवाच्या करुणांमुळे तुम्हाला विनवितो, नाही का? तर पाऊल अगदी पहिल्या 11 अध्यायामध्ये तो तत्व देतो, नाही का? तिथे देवाची अद्भुत कृपा आणि तारणाबद्दल तो स्पष्ट करतो. आणि मग पुढे तो समर्पणाबद्दल बोलतो, नाही का? आपल्या आता व्यवहारिक किंवा आता ते आपण कसं लागू करावं त्याबद्दल तो बोलतो. तर 12व्या अध्यायाची सुरुवातच तो त्याबद्दल करतो, नाही का? की तुम्ही सगळ्यात पहिली गोष्ट काय की देवाला समर्पण करा म्हटलेलं आहे. अगदी. तर हे समर्पण आता भीतीमुळे राहत नाही, नाही का? कारण पहिले 11 अध्याय जर तुम्ही बारकाईने वाचले रोमकरास पत्राचे, तर मग तुम्ही ज्यावेळेस 12व्या अध्यायामध्ये येता आणि मग पाऊल असं का म्हणतो की तुम्ही आपली शरीरे जिवंत, पवित्र व देवाला ग्रहणीय यज्ञ म्हणून समर्पण करावीत, ही भीतीमुळे नाही, तर ही कृतज्ञतेचं कार्य आपल्याला पाहायला भेटतं. जिवंत यज्ञ म्हणून म्हटलेलं आहे. जुन्या करारामध्ये प्राण्यांना मारण्यात यायचं, नाही का? पण इथं जिवंत यज्ञ म्हटलेला आहे. संपूर्ण जीवन देवाला समर्पित करणं, नाही का? केवळ एक दिवसापुरतं, एका तासापुरतं ते नाही. आणि मग चौथी बाब जी होती ती म्हणजे काय, जे आपल्याला या आध्यात्मिक परिपक्वतेमध्ये वाढण्यासाठी मदतगार ठरते, ते म्हणजे काय की पवित्र आत्म्याच्या सामर्थ्याने सत्य आचरणात आणणं. इब्री 11वा अध्याय जर तुम्ही बारकाईने वाचला तर तिथं विश्वासाची अनेक उदाहरणं आपल्याला पाहायला भेटतात. आणि त्यातील एक उदाहरण इथं आपण पाहतो अब्राहमाबद्दल, नाही का? अब्राहमाला देवाने सांगितलं की तू आपलं घर, आपला देश आणि आपलं आपले आपलं गण गोत्र तू सोडून मी सांगेल, मी त्या ठिकाणी तू जा. आणि आपल्याला माहित आहे की अब्राहम तिकडे निघून गेला. जर आपल्याला असं कोणीतरी आलंय अचानक आणि कोणी जर म्हटलं की तू उठ आणि तू चल इकडं जा तू, तर आपण ऐकणार नाही. अब्राहमासाठी ती वाणी सुद्धा कशी होती माहितीये का? अनोळखी, अगदी नवीन अशी ती वाणी होती. त्याला माहित नव्हतं सुरुवातीला काय आहे. पण तुम्हाला माहितीये का? विश्वासाने म्हटलेला आहे. तो तिकडं जाण्यासाठी निघालेला आहे. विश्वासाने त्याने आज्ञापालन केलेलं आहे. तर खरा विश्वास जो देव उत्पन्न करतो, तारणदायी विश्वास, तो खरा विश्वास आज्ञापालन करण्यामध्ये आपल्याला सहाय्यभूत करणारा आहे. तो खरा विश्वास जो आहे तो आपल्याला आज्ञापालनाकडे घेऊन जातो. आणि हे पण देवाच्या कृपेने आहे. अब्राहम जो आहे त्याने केवळ विश्वास ठेवला नाही, तर त्याने कृती सुद्धा केलेली आपल्याला पाहायला भेटते. कारण हा विश्वास याकोब म्हणतो की एकटा नाहीये तारणदायी विश्वास. आणि कृतीविना असणारा विश्वास नाही. कारण कृतीशिवाय असणारा विश्वास हा मृत आहे म्हटलेला आहे. पण मग आपण कुठे जातो हे अब्रामाला माहित नव्हतं अजूनही. त्याला त्याला देवाची पूर्ण योजना माहित नव्हती. पण त्याचा विश्वास देवावर होता, ज्याने मला बोलवलेलं आहे आणि ज्याने बोललेलं आहे ह्यावर पूर्णपणे त्याच्या अभिवचनांवर आणि त्याच्या शब्दांवर, त्याच्या वचनांवर त्याने विश्वास ठेवलेला आहे. आणि तो अगदी पुढे पाहून निघालेला आहे. मग इथं आपल्याला अद्भुत रीतीने पवित्र आत्म्याची भूमिका पाहायला भेटते. हे कसं शक्य झालं? तो एक व्यक्ती जो कधीच देवाबद्दल विचार न करणारा, तो अगदी ती वाणी ऐकतो अनोळखी आणि त्या वाणीनुसार तो पुढे जातो. त्याला माहित नाही पुढे काय होणार आहे, पुढे कोणत्या प्रकारच्या समस्येला त्याला तोंड द्यावं लागणार आहे. हे कसं घडू शकतं? हे केवळ देवाच्या आत्म्याचं अद्भुत कार्य आहे, जो आपल्या हृदयात देवाचं वचन पेरण्यासाठी, ते उगवून येण्यासाठी आणि त्याला फळ येण्यासाठी सामर्थ्याने आणि अद्भुत रीतीने कार्य करणारा तो आहे. तोच
हृदय बदलतो, आज्ञा पालनासाठी तो सक्षम करतो, नाही का? आणि म्हणूनच गलती 5व्या अध्यायामध्ये पाऊल त्याच्याबद्दलच बोलतो, नाही का, की आत्म्याच्या प्रेरणेने चाला, म्हणजे तुम्ही देहवासना पूर्ण करणार नाही म्हटलेलं आहे. मग ह्या सर्व गोष्टींबद्दल आपण शिकलो. आता ह्या सर्व गोष्टींबद्दल शिकत असताना आचरणामध्ये हे कसं आपण आणावं, कसं आपण आमच्या आचरणामध्ये आणू शकतो? तर सगळ्यात पहिली गोष्ट विश्वास आणि आज्ञापालन, या दोन्ही गोष्टी सोबत आहेत. मी जर म्हटलं मी फक्त विश्वास ठेवतो आणि जर मी आज्ञापालन करत नाही, तर काहीतरी घोटाळा आहे, चुकीचं आहे. कारण देवाने दिलेला विश्वास हा निरर्थक, हा मृत असा विश्वास नाहीये. आणि त्याबद्दलच प्रभू येशू ख्रिस्त सुद्धा आठवण करून देतो, की जर तुम्ही माझ्यावर प्रेम करता तर माझ्या आज्ञा तुम्ही पाळाल म्हटलेला आहे. तर ही प्रीती ही कशा प्रकारे आहे? अद्भुत रीतीने त्या विश्वासातूनच अगदी पहिलं जे फळ दिसून येतं ते म्हणजे काय, की प्रीती. कारण आपल्याला माहित आहे, की अरे तो ख्रिस्त त्याने माझ्यावर अद्भुत प्रीती केलेली आहे. त्याने स्वतःच माझ्यासाठी दिलेला आहे. मी अपात्र असताना माझ्यासाठी त्याने आपला स्वतःचा प्राण राखून न ठेवता दिला. आणि त्याने मला या भयंकर अशा देवाच्या क्रोधापासून वाचवलेला आहे. तो माझा प्रभू आहे, तो माझा तारणारा आहे. त्याच्याशिवाय दुसरा पर्यायच आणि मार्ग काहीच नाहीये. त्याच्याशिवाय मी वाचूच शकत नाही. तो माझं जीवनाचा स्रोत आहे. आणि हे शब्द कसे आपल्या जीवनामध्ये कार्य करणारे ठरतात, कशा प्रकारे, का आणि कशा प्रकारे आपण त्याच्यावर प्रीती करू शकतो? तर हे केवळ देवाचं अद्भुत कार्य आहे, देवाच्या आत्म्याचं अद्भुत कार्य आहे, की तो आपल्याला त्याच्यावर प्रीती करायला शिकवितो, ख्रिस्तावर. आणि मग जर आपण त्याच्यावर प्रीती करतो, तर ख्रिस्त म्हणतो तुम्ही माझ्या आज्ञा पाळाल म्हटलेलं आहे. आणि मग पुढे आपण शिकतो कशा प्रकारे आपण हे आचरणामध्ये आणतो. तर जे देवाने दिलेली जी साधनं आहेत त्यांचा उपयोग करून, देवाने त्याचं वचन आपल्यासाठी दिलेलं आपल्या आध्यात्मिक वाढीसाठी, जे आपल्याला सत्यात घेऊन जातं. देवाबद्दलचं सत्य वारंवार ते दाखवित. अधिक जवळीकतेने देवाचा उलगडा, ख्रिस्ताचं अद्भुत कार्य, सुवार्तेचं महान सौंदर्य ते देतं. तुम्ही जितकं त्या वचनामध्ये घडून जाल, तुम्ही किती वेळा बायबल वाचा, तुम्हाला अधिक खोलवररित्या ते सत्य अधिक आणि अधिक तुम्हाला समजत जाईल. जसं एका समुद्रामध्ये उडी टाकल्यानंतर त्याची जी खोली आहे, तुम्ही जितकी खाली जाता तितकी खाली खाली आणि खाली ती जाते. आणि जितकं खाली तुम्ही जाता तितकं तुम्हाला अद्भुत खजाना पाहायला भेटतो. तशाच प्रकारे हे देवाचं अद्भुत वचन आहे. आणि ते आपल्याला नेहमी आपल्या आध्यात्मिक रीतीनं ते वाढवित. ते आपलं आत्मिक अन्न आहे. प्रभू येशू ख्रिस्त स्वतः त्याची परीक्षा होत असताना, त्या सैतानाला उत्तर देत असताना तो म्हणतो, की मनुष्य केवळ भाकरीने नव्हे, तो अनुवादामधील तो संदर्भ वापरतो नाही का तिथं, की मनुष्य केवळ भाकरीने नव्हे, तर त्याच्या देवाच्या मुखातील वचनाने, जे प्रत्येक वचन आहे देवाच्या मुखातून निघणार, त्याने ते जगेल. देवाचं वचन हे आपलं आत्मिक अन्न आहे, जे आपल्याला आध्यात्मिक रीतीनं पौष्टिक करणारं, सुदृढ करणारं आणि आपल्याला दिवसेंदिवस ते वाढवणारं आहे. त्यानंतर प्रार्थना. आपण देवाशी आपलं नातं जोडल्या गेलेलं आहे. तो आपला पिता आहे, आपण त्याची लेकरं आहोत. प्रार्थनेद्वारे आपण त्याच्याकडे येतो. पण ज्यावेळेस आपण प्रार्थनेबद्दल विचार करतो, तर एक लहान लेकरू जसं आपल्या पित्यावर पूर्णपणे विसंबून राहतं प्रत्येक गोष्टीसाठी, तशाच प्रकारे आपलं प्रार्थना करणं आहे, की आम्ही प्रार्थना करतो. कारण त्यातून हे आम्ही दाखवितो, की देवा आम्ही तुझ्यावर निर्भर आहोत. तुझ्याशिवाय आम्ही काहीच करू शकत नाही.
आपली प्रार्थना देवाला कधीच बदलवत नाही, लक्षात घ्या. तरी प्रार्थना नेहमी आपल्या जीवनात जे देवाबद्दलचं अद्भुत कार्य झालेलं आहे त्यानुसार आपल्या जीवनावर बदल करणारी ठरते. ओके. त्यानंतर पवित्र आत्मा आपल्याला सामर्थ्य देतो, नाही का. तर हे अद्भुत रीतीने आपल्या आपल्या जीवनावर कार्य करणारं ठरतं. त्यानंतर आध्यात्मिक जीवनामध्ये वाढण्यासाठी विचार करत असेल ते आपल्या आचरणामध्ये आपण कसं आणू शकतो, तर आपल्याला इथं विशेष करून शिकायला भेटतं की केवळ देवाचं वचन वाचणं इथपर्यंतच हे मर्यादित नाही, तर ते जगायला पाहिजे. प्रत्येक परिस्थितीमध्ये आपण त्याचा विचार करतो, नाही का, की देवाचं वचन इथं काय सांगत आहे. ह्या स्थितीमधून जात असताना मला हे देवाचं वचन कसं मार्गदर्शन करत आहे, आणि आणि मी काय निर्णय घेऊ शकतो या स्थितीमध्ये, मी कसं जगू शकतो, नाही का, त्याबद्दल आपण विचार करतो, नाही का. तर ह्या सर्व गोष्टींबद्दल विचार करत असताना आपल्याला पाहायला भेटतं की देव स्वतः कार्य करतो. आणि त्याच्याही पलीकडे ज्यावेळेस आपण आध्यात्मिक जीवनाबद्दल विचार करतो, तर आध्यात्मिक जीवन जे आहे विशेष करून ते आचरणात आणणं, त्याच्यासाठी सगळ्यात अगोदर आपल्याला काही आणखी गोष्टी ज्या आहेत त्या जाणून घेणं गरजेचं आहे. आणि त्यामध्ये पहिली गोष्ट म्हणजे काय, स्वर्गीय देव जो आहे तो आपला महान पिता आहे, बरोबर. विशेष करून त्या पित्याबद्दल आपण जाणतो. त्या अगोदर ज्यावेळेस आपण आध्यात्मिक जीवनाबद्दल विचार करतो, तर दोन महत्वाच्या गोष्टी आहेत त्या आपण समजून घेणं गरजेचं आहे. एक म्हणजे आपल्याला काय ठाऊक असायला पाहिजे, जे आपण वारंवार पाहत आहोत, जे सत्य त्याच्यामध्ये प्रगट केलेलं आहे. आणि दुसरं म्हणजे आपण काय केलं पाहिजे, म्हणजे आचरणात ते सत्य आणणं. तर आता प्रत्येक विश्वासणारा जो आहे त्याला काय ठाऊक असायला पाहिजे, तर सगळ्यात पहिलं गोष्ट म्हणजे काय, दुसरे करिंथकरास पत्र 8 अध्याय वचन 5 मध्ये आपल्याला शिकायला भेटतं. पाऊल म्हणतो की आम्हाला आशा होती त्याप्रमाणेच केवळ नव्हे, तर त्यांनी प्रथम स्वतःच प्रभूला दिले आणि देवाच्या इच्छेने आपणास आम्हालाही दिले म्हटलेलं आहे. आता ज्यावेळेस दुसरे करिंथकरास पत्राकडे आपण येतो 8व्या अध्यायामध्ये, तर तिथं पाऊल जो आहे करिंथ येथील मंडळीला खऱ्या रीतीने वर्गणी देण्याबद्दल, नाही का, इतर मंडळीला, नाही का, जी बिकट परिस्थितीतून जात आहे त्या मंडळीला मदत करण्याबद्दल तो काय करत होता, प्रोत्साहित करत होता. आणि त्याबद्दल बोलत असताना तो काय करत होता की मासिदोनियामधील ज्या मंडळ्या आहेत त्यांचा उल्लेख तो करतो. आणि विशेष करून तो काय करत आहे की तो याची आठवण करून देत आहे की पहा, त्यांनी सगळ्यात अगोदर प्रभूला स्वतःच त्यांनी प्रभूला दिलं म्हटलेलं आहे. तर सगळ्यात पहिली जबाबदारी, पहिली आपली जी बाब आहे, जे सत्य आपण समजून घेणं गरजेचं आहे, ते म्हणजे काय, एक विश्वासणाऱ्या नात्याने आपण स्वतः सगळ्यात अगोदर देवाच्या हाती पडणं गरजेचं आहे. देवाची इच्छा काय आहे ते आपण समजून घेणं गरजेचं आहे. आपलं संपूर्ण जीवन आपण त्याला अर्पण करणं गरजेचं आहे, नाही का. केवळ काही भाग नाही, तर पूर्ण आपलं मन, शरीर आणि इच्छा नेहमी आपण त्याच्याबद्दल विचार करतो, नाही का. का बरं, कारण त्याने आपल्याला हा नवा आत्मा दिलेला आहे, नवीन हृदय त्याने आपल्याला दिलेला आहे. मध्ये सांगितल्याप्रमाणे ती भविष्यवाणी करण्यात आलेली होती, अगोदर सांगण्यात आलेलं आहे, इथं आपल्याला मांसमय हृदय देईन म्हटलेलं आहे. तर नक्कीच ख्रिस्तामध्ये देवाच्या अद्भुत आत्म्याचं कार्य, त्याच्या सुवार्थेचं अद्भुत कार्य आपल्याला पाहायला भेटतं, की तिथं नवीन हृदय आपल्याला मिळालेलं आहे. जे हृदय त्या जिवंत देवाकडे आकर्षिलेलं गेलेलं आहे. इथं आपल्याला नवीन इच्छा पाहायला भेटते, जी इच्छा त्या जिवंत देवाला जाणून घेण्याबद्दल आपण पाहतो. अगोदर पापामध्ये राहण्यासाठी आपल्याला खूप आनंद वाटायचा, आता आपण पापापासून दूर राहण्याची इच्छा करतो. आपण देवाला अधिक आनंद देण्यासाठी आपण नेहमी तयार असतो. त्यानंतर आज्ञा पालनाचं जीवन जगणं ही देवाची इच्छा आहे, आपण आज्ञा पालन करणारे असावं. ख्रिस्त म्हणतो की तुम्ही जर माझ्यावर प्रेम करता तर तुम्ही माझ्या आज्ञा पाळाल म्हटलेलं आहे. खरी प्रीती काय आहे देवावर, तर ते आपल्या आज्ञा पालनातून आपण दाखवितो, नाही का. त्यानंतर आपल्याला हे पण समजून घेणं गरजेचं आहे की तो स्वर्गीय पिताबद्दल विचार करत असताना विशेष करून की देवाचे विचार आणि
आणि आपल्या विचारामध्ये फार फरक आहे. त्याचे विचार आणि मार्ग सर्वोच्च आहेत. यशया 55 8 आणि 9 मध्ये आपल्याला शिकायला भेटतं. कारण माझ्या कल्पना तुमच्या कल्पना नाहीत, माझे मार्ग तुमचे मार्ग नाहीत म्हटलेलं आहे. कारण आकाश जसे पृथ्वीहून उंच आहे, तसे माझे मार्ग तुमच्या मार्गाहून आणि माझ्या कल्पना तुमच्या कल्पनाहून उंच आहे. हे आपण समजून घेणं गरजेचं आहे. कारण पुष्कळ वेळा आपण खचून जातो आपल्या जीवनामध्ये येणाऱ्या परिस्थितीकडे पाहून. वेगवेगळ्या वेगवेगळ्या गोष्टींनी आपण भारावून जातो. आपण निराश होतो, हताश होतो, पडतो, आपण वाहून जातो पुष्कळ वेळा. पण ज्यावेळेस आपल्याला याची जाणीव होते की देवाचे विचार आणि त्याच्या कल्पना ह्या आपल्या कल्पना नाहीत, आपले विचार नाहीत, त्याची विचाराची अतिउच्च आहेत. ते आपल्या मार्गांपेक्षा अगदी अगदी भिन्न अशा आहेत आणि ते आपल्या कल्याणार्थ आहेत. आणि म्हणून त्याच्यावर अधिक आपण निर्भर राहतो, त्याच्यावर अधिक त्याच्यावर विसंबून राहायला आपण शिकतो. एवढंच नाही तर देव जो आहे तो आपल्यामध्ये कार्य करत आहे, हे सुद्धा आपण जाणून घेणं गरजेचं आहे. फिलिप्पे 2:12 आणि 13 मध्ये काय सांगितलेलं आहे की तुम्ही भीत व कापत आपले तारण साधून घ्या, कारण इच्छा करणं व कृती करणं हे तुमच्या ठाई आपल्या सत्संकल्पासाठी साधून देणारा कोण आहे? देव आहे. आपल्यात इच्छा निर्माण कोण करतो? देव स्वतः करतो. आणि ती पूर्ण करण्याचे सामर्थ्य कोण देतो? देव स्वतः देतो. आणि म्हणूनच आध्यात्मिक जीवन किंवा त्याला दुसरा शब्द म्हणजे काय, पवित्रीकरणाचे एक कार्य अद्भुत रीतीने देवाची हे अद्भुत कार्य आहे जे तो आपल्या जीवनामध्ये घडवून आणतो, नाही का. त्यानंतर आपल्याला हे समजून घेणं गरजेचं आहे की आपल्या जीवनाचा उद्देश काय आहे. मत्तई 5:14 ते 16 मध्ये तुम्ही जगाचे प्रकाश आहात म्हटलेलं आहे. डोंगरावर वसलेले नगर लपू शकत नाही. दिवा लावून मापाखाली ठेवत नसतात, दिवठणीवर ठेवतात, म्हणजे तो घरातल्या सर्वांना प्रकाश येतो. बरोबर. त्याच प्रकारे तुमचा प्रकाश लोकांसमोर असा पडू द्या की त्यांनी तुमची सत्कर्मी पाहून तुमच्या स्वर्गातील पित्याचं गौरव करावं. तुमचं जीवन कशासाठी आहे? देवाच्या गौरवासाठी. तुमच्या जीवनाकडे पाहत असताना त्यांनी कुणाला पाहावं? देवाला पाहावं. आताच एक माझी मित्र आहे त्यांच्यासोबत बोलत असताना ते एक पुस्तक होतं सुवार्ता प्रसारावर आधारित, ते वाचत असताना त्यामध्ये एक सुंदर असं लेखकाने उलगडा दिलेला आहे. ते म्हणतात की ज्यावेळेस तुम्ही सुवार्ता प्रसार करता नाही का रस्त्यावर, त्यावेळेस लोक तुम्हाला विचारतील नाही का की तुम्ही त्या देवाला आता कशा प्रकारे पाहता, त्या देवाने कशा प्रकारे स्वतःला प्रगट केलेलं आहे. तर आपण उत्तर देतो की नक्कीच देव जो आहे तो आत्मा आहे. पण ख्रिस्तामध्ये देव प्रगट झालेला आहे. ख्रिस्ताने त्या जिवंत देवाला प्रगट केलं. पण ते म्हणतात की ते लगेच म्हणे की काही लोक तुम्हाला अशा प्रकारे विचारतील की मग तो तर 2000 वर्षांपूर्वी येऊन गेला, आत्ताच्या स्थितीला तुम्ही काय सांगाल की देवाला तुम्ही कसं पाहता, किंवा आता देव कसा प्रगट होतो? तर मग त्याचं उत्तर देत असताना त्यांनी हा संदर्भाचा उपयोग केलेला आहे. आणि ते म्हणतात की आता देव त्याच्या मंडळीद्वारे स्वतःला प्रगट करत आहे. कारण तुम्हाला माहिती आहे का, मंडळी हा ख्रिस्ताचा देह म्हटलेला आहे. ख्रिस्त हा मंडळीचं मस्तक आहे. मंडळी ही जगासाठी ख्रिस्ताचा अद्भुत प्रकाश देणारं एक अद्भुत साधन आहे. मंडळी ही अशी आहे जी त्या महान देवाचं अद्भुत प्रदर्शन तिच्या जीवनातून ते दाखवू शकते. हे कसं घडतं? त्याच्या विश्वासणाऱ्या देवाच्या लेकरांच्या जीवनातून पाहायला भेटतं. देव आपला अद्भुत पिता आहे हे आपण समजून घेणं गरजेचं आहे. आपण चिंताक्रांत होतो, वेगवेगळ्या प्रकारच्या चिंता आहेत वेगवेगळ्या प्रकारच्या प्रत्येकाला. पण ख्रिस्त जो आहे अगदी 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 मूलभूत
पितांबद्दलचा उल्लेख इथे करतो नाही का, मग ते 6व्या अध्यायामध्ये तो म्हणतो की काय खावं आणि काय प्यावं नाही का, शरीराबद्दल काय पांघरावं. नक्कीच आपण अं त्याबद्दल विचार करू शकतो, त्यासाठी आपण नियोजन करू शकतो. पण चिंतेबद्दल विचार करत असताना आपण त्याच्यामध्ये इतकं गढून जाऊ नये नाही का, त्यामुळं त्याच्यामध्ये आपण इतकं त्या विचारामध्ये पडून जाऊ नये की अरे काय होणार, कसं होणार, आता काय करणार आम्ही. मग तो आपलं लक्ष कोणाकडे केंद्रित करतो, पित्याकडे, की जो अद्भुत आहे, जो सर्व गोष्टी पुरवणारा आहे. वचन 26 मध्ये पहा, तरी तुमचा स्वर्गीय पिता जे कापत नाहीत, जे कोठारात साठवत नाही, अशा पाखरांना तो पुरवितो, तर तो तुम्हाला किती अद्भुत रीतीने पुरवणार नाही. देव आपला पिता ख्रिस्तामध्ये झालेला आहे. तो आपल्यावर प्रीती करतो, तो आपली काळजी घेतो, तो आपल्यासाठी तरतूद करतो नाही का, कारण आपण त्याची मुले आहोत. आणि तो आपला पिता या नात्याने तो आपल्याला शिस्त देखील लावतो, हे आपल्याला समजणं गरजेचं आहे. कारण पिता नेहमी तुम्हाला आणि मला फारच नाही का चांगली स्थिती नाही का, फारच सुंदर असं मऊ मखमलती गादी आणि आराम अशा स्थितीमध्ये ठेवल असं नाही. तर पिता काय करतो, आपल्याला घडवतो सगळ्या स्थितीमध्ये. तो आपल्याला आपल्या आपल्याला आपल्या 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 सर्व पडत्या स्थितीबद्दल तो आपल्याला काय करतो, तो आपल्याला आपण ज्यावेळेस पडतो पापामध्ये, आपण ज्यावेळेस दोषी असतो नाही का, त्यावेळेस तो आपल्याला आपल्या पदरी दोष घालतो. तो आपल्याला छडी देखील मारतो नाही का. आणि लोक पत्र करतात त्याबद्दलच बोलतो, त्याच्या शिक्षेचा अनादर करू नकोस म्हटलेला आहे, त्याच्याकडून दोष पदरी पडला असता खचू नकोस म्हटलेला आहे. कारण देव प्रीती करतोय तुझ्यावर, आणि ज्याच्यावर तो प्रीती करतो त्याला तो शिक्षा करतो नाही का. आणि ज्याला तो स्वीकारतो त्यांना तो काय करतो, फटके देखील मारतो म्हटलेला आहे. त्याने त्याच्या एकुलत्या एका पुत्राला आपल्यासाठी सोडलं नाही, त्याला त्याने वधस्तंभावर मारलं. कुणासाठी? तुमच्यासाठी आणि माझ्यासाठी. तो इतकी प्रीती आपल्यावर करत आहे. तर मग जेव्हा आपण वाकडे तिकडे चालतो, तेव्हा तो आपल्याला नक्कीच वळणावर आणतो, तो आपल्याला फटके देखील मारतो. म्हणूनच तुम्हाला माहिती आहे का, स्तोत्र 23 मध्ये दावीद राजा बोलत असताना तो म्हणतो की तो मला नीती मार्गाने चालवितो, तुझी आकडी व तुझी काठी मला नेहमी धीर देतात म्हटलेलं आहे. तुम्हाला माहिती आहे, आकडे आणि काठी मेंढपाळाच्या हातामध्ये नेहमी असायची. कशासाठी असायची माहिती तुम्हाला? त्याचा अनेक उपयोग होते. एकतर मेंढरांना चारा देण्यासाठी. जर एखादं मेंढरू चालत असताना कळपातून जर ते बाहेर चाललेलं आहे, तर त्या काठीने पुन्हा त्या कळपात त्याला आणणं. एखादं मेंढरू चुकलं आणि ते खड्ड्यात पडलं, तर ती काठी तिला आकडी सारखी होती, जिथून ते मेंढरू सुद्धा ते बाहेर काढू शकत होते. तर किती अद्भुत आहे हे, देवाची उबदाई आणि फार मायाळू अशी काठी आहे, जी आपल्याला एकेकाळी वेदनादायक वाटते, पण ते प्रीतीपूर्ण रीतीने देवाच्या अद्भुत प्रीतीपूर्ण बाहूतून आलेलं हे अद्भुत कार्य आहे आपल्यासाठी. आणि ते आपल्याला नेहमी काय करतं, त्याच्या पुत्राच्या प्रतिमेमध्ये घडवणारं ठरतं. म्हणूनच रोमकरास पत्र 8व्या अध्यायामध्ये काय सांगितलेलं आहे, की जिथं तो सर्व काही सर्व गोष्टी मिळून तो आपल्यासाठी काय करतो, कल्याणकारक करतो तो. आणि तो एक दिवस आपल्याला गौरवी स्थिती देणार आहे. काय यात सर्वांचा उद्देश काय आहे? ख्रिस्ताच्या प्रतिमेमध्ये तो आपल्याला घडवत आहे. तो देव कोण आहे? अद्भुत, महान आणि सार्वभौम देव आहे. हे आपल्याला सत्य समजून घेणं गरजेचं आहे. आणि तो सार्वभौम आहे, तर तो प्रत्येक परिस्थितीवर देखील नियंत्रण करतो. त्याने अब्रामाला अगोदरच सांगितलेलं होतं
तुझं संतान दास्यत्वामध्ये जाणार आहे, 400 वर्ष त्या ठिकाणी ते राहील आणि त्यानंतर मी त्यांना पुन्हा बाहेर काढणार आहे. पण त्या संतानाला तो कसा त्या मिसर देशामध्ये घेऊन गेला. एकीकडे त्याने दुष्काळ पाठवला आणि त्यामुळे याकोब त्याचं घराणं तिकडं आपल्याला मिसरामध्ये गेलेलं दिसतं. आणि तिथून पुढे 430 वर्ष त्या ठिकाणी ते राहिले. तिथं देवाने त्यांचं एक मोठं राष्ट्र फलद्रूप केलं, त्यांना बहुगुणित केलेलं आहे. सर्व गोष्टी योसेफाच्या जीवनामध्ये सुद्धा घडलेलं जो अद्भुत कार्य आहे, फार वेदनादायक अवस्था त्याच्या जीवनामध्ये होती. तो म्हणतो की जरी वाईट तुम्ही योजिलं, त्याच्या भावनात बोलत असत तो म्हणतो, तुम्ही वाईट माझ्यासाठी योजिलं होतं, पण देवाने अनेकांचे प्राण वाचवण्यासाठी ते चांगल्यासाठीच योजिलं होतं म्हणून. कारण देवाच्या नियंत्रणामध्ये सर्व गोष्टी आहेत. त्याच्या लोकांसाठी तो हे कल्याणार्थ करतो. बघ शेवटी येत असताना विशेष करून विश्वासणाऱ्याने काय केलं पाहिजे, आपण काय करू शकतो, तर नम्रतेने आपण त्याला समर्पित होऊ शकतो, नाही का. पहिले पेत्र 5 आणि वचन 5 आणि 6 मध्ये पहा, तसेच तरुणांना वाडवडिलांच्या अधीन राहा, सॉरी वडिलांच्या अधीन राहा. तुम्ही सर्व जण एकमेकांची सेवा करण्यासाठी नम्रता रूपी कमरबंद बांधा, कारण देव गर्विष्ठांना विरोध करतो आणि लीनांवर कृपा करतो. म्हणून देवाच्या पराक्रमी हाताखाली लीन व्हा, यासाठी की त्याने योग्य वेळी तुम्हाला उंच करावे. देवाच्या अधीन व्हा, त्याच्या सार्वभौमत्वाला पूर्ण मान्यता द्या तुमच्या जीवनामध्ये. स्वतःच्या इच्छेपेक्षा देवाची इच्छा स्वीकारा. दुसरी गोष्ट काय आपण करू शकतो, देवाच्या वचनाचं आज्ञापालन करा. ते केवळ तुम्ही वचन ऐकणारे असू नका, तर त्या वचनाप्रमाणे जगा आणि त्यावर विश्वास ठेवा. देवाचं राज्य तुमच्यासाठी प्रथम स्थानी असू द्या. कारण इथं त्याच संदर्भामध्ये मत्तयाच्या तिथं तो अगोदर चिंतेबद्दल बोलतो आणि पुढे जाऊन तो म्हणतो की तुम्ही सगळ्यात पहिलं देवाचं राज्य आणि नीतिमत्व मिळवण्यास झटा म्हटलेला. सगळ्यात प्रथम स्थान कशाला आहे? पैसा कोणत्याही प्रकारे कमवता येईल, सन्मान पण कोणत्याही प्रकारे कमवता येईल, पण आपल्याला पाहायला भेटतं की देवाचं राज्य आणि नीतिमत्वता केवळ 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 देवाच्या गौरवासाठी. आपल्या जीवनात प्राधान्य आपण कशाला देतो? देवाच्या गौरवासाठी. नेहमी स्वतःला उपलब्ध ठेवा, नाही का. नेहमी मी कशा प्रकारे प्रभू तुझी सेवा करू शकतो आणि मी कधी कशा प्रकारे उभा राहू शकतो. एवढंच नाही तर अधिक अधिक देवाला देवाबद्दल जाणून घ्या. यिर्मया 9:23 आणि 24 मध्ये का परमेश्वर म्हणतो, ज्ञानाने आपल्या ज्ञानाचा अभिमान बाळगू नये, बलवानाने आपल्या बळाचा व श्रीमंताने आपल्या श्रीमंतीचा अभिमान बाळगू नये. बाळगायचा असला तर मी दया करणारा व पृथ्वीवर प्रेम, दया, न्याय व नीतिमत्ता चालवणारा परमेश्वर आहे, याचा त्याने बाळगावा. एपिस 1:17 आपला प्रभू येशू ख्रिस्त याचा देव वैभवशाली पिता ह्याने तुम्हाला आपल्या ओळखी संबंधीच्या ज्ञानाचा व प्रकटीकरणाचा आत्मा द्यावा म्हटलेला आहे. कलश 1:9 मध्ये पाऊल म्हणतो, ह्यावरून आम्हीही ते ऐकल्या दिवसापासून तुमच्यासाठी खंड न पडू देता प्रार्थना करून मागतो की सर्व आध्यात्मिक ज्ञान बुद्धी यांच्याद्वारे तुम्ही त्याच्या इच्छेसंबंधीच्या पूर्ण ज्ञानाने भरले जावे. दिवसेंदिवस काय आहे देवाला ओळख, आपल्या मनाने पूर्ण देवाबद्दलचं सत्य जाणून घेणं, हृदयाने त्या देवावर अगदी प्रीती करणं आणि जीवनाने देवाच्या इच्छेप्रमाणे चालणं. हे ज्ञान कसं मिळतं? पुन्हा एक वेळ आपल्याला देवाच्या वचनाची आठवण करून, देवाच्या वचनामध्ये देवाने स्वतःला प्रकट केलेला आहे. ते अद्भुत साधन आहे. देवाचा आत्मा आपल्याला तो प्रकाश देतो. प्रार्थनेद्वारे आपण देवाशी जोडले जातो, नाही का. हे अद्भुत देवाचा कार्य आहे, तो आपल्या जीवनामध्ये करतो. आणि म्हणूनच विशेष करून वैयक्तिक आध्यात्मिक जीवनाबद्दल आपण शिकत असताना आपण हे समजून घेणं गरजेचं आहे
की ख्रिस्ती जीवन हे फक्त आराम करण्याबद्दल नाही, हे फक्त काहीतरी नाही का नवीन ज्ञान संपादन करण्याबद्दल नाही, तर देवाचं वचन जगण्याबद्दल आहे. देवाचं वचन शिकणं आणि देवाचं वचन जगणं, नाही का. तेच वचन आपल्या गौरवी ख्रिस्ताबद्दल आहे. ते वचन आपल्याला आपल्या प्रत्येक परिस्थितीवर आपल्याला उत्तर आहे. तेच वचन आपल्यासाठी पुरेसं आहे. अंतिम अधिकार आहे देवाने दिलेला आणि त्याच्या अधीन आपण नेहमी होतो. म्हणून आपण इथे थांबूया प्रार्थना. बाबा, आम्ही तुझ्या नावाला धन्यवाद देतो की पुन्हा एक वार